जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणायची देखील लाज वाटते. कारण या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे अनेक पंतप्रधान झाले त्यांची एक उंची होती. नरेंद्र मोदी हे कधीही पंतप्रधान पदाचा जो मान असतो, साधी गोष्ट सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आजपर्यंत या देशाचे जेवढे पंतप्रधान झाले त्यांनी कधीही लोकसभा असो विधानसभेच्या निवडणुका राज्यामध्ये 2 किंवा 3 सभा घ्यायच्या. आज नरेंद्र मोदी गल्लोगल्ली महाराष्ट्राच्या शहरामध्ये फिरतात आहे. ही पंतप्रधान पदाचा दर्जा नाही. दुसरं असं आहे की 10 वर्ष झाले तुम्ही या देशामध्ये पंतप्रधान म्हणून नेतृत्व करताय. तुम्ही 10 वर्षात काय केला विकास ते लोकांना सांगण्याऐवजी तुम्ही गांधी नेहरू घराण्याचा द्वेष आणि त्यांच्याबद्दल अतिशय वाईट भाषेत बोलणं, इतिहास बदलायचा, संस्कृती बदलायची, ही सर्व गोष्टी ज्या आहेत ती या देशाच्या पंतप्रधानाच्या गौरवाला साजेसे नाही आहेत. आणि म्हणून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब जे बोलले ते अतिशय योग्य बोलले. कारण या देशामध्ये सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधक असो यांना समान अधिकार असतो, परंतु भाजपच्या काळामध्ये या ठिकाणी समान अधिकार नाही. फक्त भाजपनी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, सर्व शासकीय यंत्रणा आपल्या हातात ठेवायच्या आणि विरोधकांना संपवायचं, असं डाव असं राजकारण देशामध्ये कधीही केलं नव्हतं. ते भाजप आणि नरेंद्र मोदींनी केलं आहे. म्हणून पृथ्वीराज बाबा जे बोलले ते अतिशय योग्य बोललेलं आहे.